आणि यानंतर बातमी अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटचे धागे दोरे आता बीड पर्यंत पोहोचले। जानेवारी महिन्यात गेवराईमधून पोलिसांच्या छाप्यात पकडला गेलेला आणि धक्का देऊन पसार झालेला सतीश गवारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डॉक्टर आणि एजंटच्या संपर्कात होता। धक्कादायक म्हणजे तो 10वी नापास आहे, मात्र स्वतःला बीएमएस डॉक्टर सांगून तशी बनावट डिग्री देखील दाखवत होता आणि दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन गर्भलिंग निदानासाठी 55,000 रुपये तर स्थानिक पातळीवर 30 ते 40,000 रुपये दर आकारत होता। पुंडलिक नगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याचा नव्याने शोध सुरू झालाय। तर आमचे प्रतिनिधी अविनाश कांडजे आपल्या सोबत आहेत। अविनाश, नेमकी काय माहिती मिळते? त्याची फरार सतीश गवारेचा शोध लागलाय का? 10वी नापास हा बोगस डॉक्टर चित्रपटातल्या मुन्ना भाईपेक्षा काही कमी नाही आणि मराठवाड्यात त्याची ख्याती देखील तशीच आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तो गर्भपात आणि गर्भनिदान करायचा। 2022 मध्ये ज्यावेळेस जून मध्ये गर्भपातादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता, त्यावेळेस त्याला अटक करण्यात आली होती आणि जामिनावर सुटल्याच्या नंतर परत त्याला जानेवारी 2024 मध्ये गर्भपाताच्या रॅकेटमध्ये रंगेहात पकडलं होतं। मात्र त्यावेळेस बीड पोलिसांच्या हाताला झटका देऊन तो त्या पसार होण्यात यशस्वी झाला होता। त्यावेळेस 1,75,000 रुपयांचे मशीन आणि 25,000चे बॉडॉमिनल अल्ट्रासाउंड म्हणजे जे सोनोग्राफीसाठी गर्भनिदान करायसाठी जे मशिनरी लागतात ते त्याच्या ताब्यात सापडले होते, त्याच्याजवळ सापडले होते। तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। मात्र ज्यावेळेस संभाजीनगरचं गर्भलिंग निदान आणि गर्भपात सेंटर व पोलिसांकडून हे रॅकेट उद्ध्वस्त झालं, त्यानंतर त्याचे धागेदोरे आता बीड पर्यंत पोहोचलेले आहेत। या सतीश गवारे याचा सुद्धा त्यामध्ये हस्तक्षेप आहे किंवा तो यांना ट्रेनिंग देत होता आणि सूत्रधार तो मानला जातोय। आता ज्यावेळेस सतीश सोनवणे आपण म्हणत होतो, मात्र सतीश सोनवणेला सुद्धा हा त्यांच्या संपर्कात होता आणि याचे धागेदोरे आता बीड पर्यंत गेले। तर संभाजीनगरचं पुंडलिक नगर पोलीस आता या आरोपीचा शोध घेत आहेत आणि याला ताब्यात घेतल्याच्या नंतर मराठवाड्यात मोठं रॅकेट नाकारता येत नाहीये। निश्चितच, आणि त्यामुळे अविनाश या संपूर्ण प्रकरणावर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत। त्याचे सगळे अपडेट्स जाणून घेत राहू। तूर्तास धन्यवाद।